150 रुपये रोज आहे कडे आपल्याला. 7 दिवसाचे मस्त 1050 रुपये होतात. त्यातले 500 रुपये जरी आपल्या बिडी तंबाखाली झाले तरी 500 रुपये उरतात मस्त. घरी पोराले देऊन देता येते, म्हणजे टेन्शन नाही. रिकामं बसल्यापेक्षा बरं आहे ना बाबा. वटे राखून काय करता गावातनी. बरं आहे ना राखणदारी राहिलं तर पुरते. मस्त बोरं फारं खाता येते इथं बसून. काय टेन्शन आहे. घरून भाकर आणली सोडली बस. पपया ध्यानात ठेवायची. उरलं सुरलं तर पपई हाणाची. आपलं का पैसे लागू राहिले एखाद्या पपईचे. टेन्शन नाही आता. मस्त उद्या तर पलंग आणतो इथं झोपून देतो मस्त ताणून येतो. इकडे काय कोकस्तानात कोणी. बरं झालं ना बा. पाटलाला त्या दिवशी म्हटलं पपईला राखणदार पाहिजे का. पाटलाला राखणदारच पाहिजे होता पपईसाठी. जमलं आपलं, जमलं पाटला जमलं. टेन्शन नाही. मस्त आराम करतात. कोणी येत नाही इकडे. उरला सुरला हरभरा आहेच आता. हरभरा खाता येते. बुडा आहेच वाटते इथं. काय का आज काय जमते का नाही काजून का पपया जोराचं. आता बुडा राखणदार नव्हता तर मस्त मजा येत जाय. दररोज पपया हाणत जाऊ. 4-4, 5-5 घेऊन जात जा. आज आता कसंच काय करावं. हे कायले आलं इकडे. याचं तर वावर नाही काही नाही. कायले आलं कडे इकडे. बोला कस काय इकडे मदन पाटील इकडे कायले आले. पा मी तुम्हाला तेच विचारलं होतं आबाजी. तुम्ही इकडे कसे काय आले. काय वरगिरं खायला आले. पण तुमच्या तोंडात दात तर नाही राजा. आणि बोरं काय खाता तुम्ही. तुले काय करा लागते मग दाताचं. दाता असो का नसो तुले काय घेणं नाही ते सांग मला पहिले. नाही नाही मी असं विचार राहिलो बा इकडे कसे काय आले. काय बोरगिरं खायला आले बस बाकी काही नाही. राखणदार आहो म्हटलं. राखणदार पपयावर राखणदार राहिलो. पाटलानं राखणदार ठेवलं 150 रुपये रोजानं. बापा 150 रुपये रोज. काय राजा बसल्या बसल्या मस्त काम आहे तुमचे. मग 150 रुपये रोज पक्ते राजा तुमचा. बसल्या बसल्या काही काम नाही काही नाही. फक्त बसाच काम आहे. बसाचं काम आहे म्हणतो. तुझ्यासारखे फुकटे येतात ना भाऊ पपया चोराले. गायले बसाचं काम आहे. त्याला बोंबला लागते कल्ला कर लागते. नेली एखाद्यानं पपई चोरून तर त्याच्यावर ध्यान ठेवा लागते. का बसाचंच काम आहे का. बसाचे पैसे भेटत असतात का तुझ्यासारखे फुकट्याले का वटे राखायला का. म्हणजे तुम्हाला काय वाटतं मी पपया चोरायला नाही आबाजी. काय राजा आबाजी एवढं वय झालं तुम्हाला. म्हणजे राजा माणसं ओळखता नाही येत. सोन्यासारखा माणूस आहे मी सोन्यासारखा. बापा सोन्यासारखा माणूस. अबे सांगू राहिला का. तांब्याच्या भावात तुला कोणी घेणार नाही. चालला मोठा सोन्यासारखा माणूस आहे म्हणते. जाय बरं तिकडे चटकन. अरे काही नाही बाजूलच्या या डोबीत आपले बकऱ्या आहेत ना चरू राहिल्यात ना. बकऱ्या चरायला घेऊन आलो मी. मग तुम्ही दिसले तर आलो इथं बा गोष्टी सांगाल तुम्हाला. हो का. तिकडे बकऱ्यावर ध्यान ठेवणं. चुट्टे लय झालेत म्हटलं. तुझ्या बोकड्या घेऊन जाईन कोणी. पण माहित पडणार नाही बोकड्या गेला कुठे. जाय तिकडे बकऱ्यावर ध्यान ठेवतो. तू चालला मोठाले का दुसऱ्याच्या इथं विचारतो तंबाखू आहे का काय आहे का. तुमचं राजा उलटच आहे ना काम. म्हणून तुमची बुडी लवकर मेली. बरं झालं. माया बुडीचं तुले काय करायला लागते. तू तुझ्या पायनं जाय ना म्हटलं बाबू. नाही नाही मी तर जातो. काही तंबाखू गिंबाक पाहिजे का खाता का सांगा. अबे जाय ना बे तू. सांगू का तुले जाय ना. कोण असते लेकाचे फुकटे येतात लेकाचे कुकून कुकून पपया खाले. नाही ध्यान ठेवाच लागते याच्यावर. बकरा इथंच बाजूने चरू राहिल्या म्हटल्यावर यानं डब्बा तर आणला नशीन. बायको काय खाऊ घालते याले. तीच येते ते पपया गिपया घ्यायला येतेच. बापा रंगीला आहे का राखणदार. जमलं मग आता. आपलं ते चंगडच होते कडे. आपला दोस्तच आहे लहानपणीच आहे. काही टेन्शन नाही. मस्त पपया खाणं दिवसभर गोष्टी सांगणं आज याले मस्त. या आता तुम्हीच राहिले होते याचे नाही फुकटराव. आता तुला किती खेप सांगू. मला फुकटाव नको म्हणत जाऊ. काही इमेज असते माणसाची गावातनी. आता का लहानपणीचा मित्र आहे म्हणजे काही बोलतो का तू. अबे फुकट्याले का. तुझ्यासारखा फुकटा माणूस नाही पुऱ्या गावात. चालला मोठाले का भामट्याले का. चालला फुकटचा पपया खाले. माहित नाही का मले. त्या पाटलाला विचारलं असेल तो कोण ठेवला राखणदार. त्यानं माझं नाव सांगितलं तर आला असेल. आता आपला दोस्त आहे. चला बा फुकट खाले भेटते पपया. कमी बदमाश आहेस का तू. लहानपणापासून पावराला ना तुले. अरे मग काय फायदा. आपला मित्र असल्यावर काही ना काही फायदा झालाच पाहिजे ना मित्राले. हो मित्राला फायदा झालाच पाहिजे ना. मी काय म्हणतो एखादी पपई आण जरासं बसून खाऊ. येरी भुगीक लागली असेल तुला. आता 12-1 वाजू राहिले ना दुपारचे. अरे थांबणार रे बा. 12-1 वाजता आताच घरून न्यायरी करून आलो 10 वाजता. इतक्या लवकर भूक थोडी ना लागली. पाऊ दुपारी 2-3 वाजता आणतो. बस ते बसच असेल तर. चम्मा अबे मी घरून उपाशी आलो ना का. जेवलो नाही ना मी. म्हटलं गडा कसं आहे वावरात जाऊ पपया खाता येते म्हटलं. जेवून नाही आलो ना मी. म्हणून म्हटलं 2-3 वाजेला जरा जास्तीच लांबण होईन ना ते. आणि एखादी तू नको खाऊ. मी खातो एकटा. मग 2-3 वाजता डबल खाऊ. माय बी तू या लयच घोर आणले का फुकटेले का. थांब बरं मी आणतो. थांब जरासा. नाही तू काय कष्ट घेत. मी आणतो ना स्वतः. तू थांब इथंच मी आणतो. बाबू एकच आणजो नाही तर घेऊन येशील 2-3. मग सांगू राहिला होतास तुला एकच घेऊन ये. होणार रे बा एकच आणतो ना. काय लेका तुला आणले का करू राहिला. एकच आणतो. हॅलो अबे लेका झामले लेका चाल ना लवकर रे. बुडा त्या धुऱ्यावर बसेल आहे. त्याला आताच गोष्टी सांगून आलो मी. बुडा त्या धुऱ्यावर बसेल आहे. इकडे ये लोक लय टाईम लागते. 4-5 पपया घेतल्या तरी आपली दुपार भागते ना. ये ना लवकर. त्या बकऱ्या राहू दे तिकडे. कोण नाही येत ना. ते बकऱ्या कोण थोडी उचलून नेणार आहे. ये लवकर. अरे आलो ना रे बा. रस्त्यावर आलत्या ना बकऱ्या. त्याला अंदर घातलं येऊ राहिलो. दम काय जरा आलोच ना. ये लवकर ये. म्हणजे मी ते 2-3 तोडतो. हो तू 2-3 तोडून जमा कर. बाकीच्या मी येतोच घेऊन गेले. अरे मी काय म्हणतो एवढा खुश नको बाबू. आजूबाजून पाय जरासं.
अरे आना रे, तू पीछे आना रे, कोई नहीं है, पूरा रास्ता मैदान खाली है ना रे, टेंशन मत ले। ऐसे मस्त 4-5 लेके चलते हैं, मस्त धुरे के आड़ में जाके खाएंगे, टेंशन मत ले, तू आजा। अबे तू असंच होते ना हमेशा, मागं पुढे काही पाहत नाही, मग सापडतं मग कुणाला बसते भाऊ, तुले अरमान हाणतात ना लोक, सोडत नाहीत ना. अरे टेन्शन नको घेऊ ना, रंगीला बुडा ते तिकडे बाहेर एकदम धुऱ्यावर आहे, त्याला काय माहित पडते अलीकडल्या धुऱ्याचं. घे चटकन, हे इथं समोर आहे एक, आणि तुझ्या मागं आहे तिकडे, चटकन 2 पपया घे आणि चालला जाय, खाल्ल्यावर डबल येत आहे, ते टेन्शन नाही घ्यायचं जास्ती. म्हणजे आज दिवसभर खाच्या याचं हागून लागेलो खायच्या नाही. एवढा खाऊन का हागून लावतो बाबा, 2-4 खायच्या आणि बाकीच्या जमा करायच्या, घरी न्यायच्या आणि उरल्या सुरलेल्या इकून टाकायच्या. 50 रुपयाची एक, 50 रुपयाची एक, कोण ना घेत. गावात नाही घेत म्हटलं 50 रुपयाची एक कोणी. 50च्या 2 द्यायच्या ना, आपल्या का खिशातून चालल्या का, आपण तर फुकटच आणल्या ना पपया, आपल्या का खिशातून चालल्या. 50च्या 2 द्यायच्या, काही टेन्शन नाही घ्यायचं. हो हो बाबा, तू यासारखा दिमाग पाहिजे का. म्हणून म्हणतो मला प्रधानमंत्री बनवा ना तुम्ही, ऐकत नाही का तुम्ही, मला मतदान करा, प्रधानमंत्री बनवा मला. हो हो, तुले प्रधानमंत्री बनवलं तर झालं, मग घरावर चिठ्ठी नाही का लावतले का तू लोकायली मग. ते जाऊ दे, घे पपया घेऊन चाल चटकन. तेच तर म्हटलं, बकऱ्याचे मालक कुठे गेले, बकऱ्याचे मालक इकडे आले नाही, बोकडे लेगाचे पपया घ्यायला आले नाही चोराले. आता ते बुडा तिकडे बसला, त्याला काय खरंच सांगा, त्याला राखण ठेवलं त्या पाटलानं, त्याला काय समजते आहे किती पपया नेल्या. तर आता बरं झालं मी दिसलो म्हणून जमलं मला, आता मला दिसले ते, आता कसंच काय करावं गड्या. आता त्या रंगीलाले सांगायला जाव तर ते दोघे चालले जाते ना, आता काय करतं मग. आणि आता वक्तात फोटो काढायला मोबाईल नाही मापाशी, काय करा. नाही नेऊ द्या लागेल, किती नेतीनं त्याला पहिल्यांदा नेली की दुसऱ्यांदा डबल येतेच असते, काही टेन्शन नाही. आता नेऊ दे एवढ्या वेळेस, दुसऱ्यांदा येणारच आहेत ते, दुसऱ्यांदा मग बराबर फासा करून त्याला पकडा लागेल. आता अबे चालणं लवकर, तोडणं का चालणं. जाऊ दे, आपण आपली एखादी पपई घ्या चला. रंगीला बसुराला इथं लेका काय तर राखणाव म्हणते का, तुझ्या वावरले लोक चोरून निवड आलेत ना पपया, चालला म्हटलं का भामट्यावानी बसुराला इथं. त्या पाटलाला माहित झालं ना तर तुला उद्याच नोकरीवर काढून टाकते म्हटलं, बसशील मग म्हटलं तंबाखू घोटत. म्हणजे कोण नेलं चोरून पपया, सांग बरं मला त्याचं नाव. अरमान कुताडतो त्याला आता. तुला काय माहित पडू राहिलं इकडे, कोण नेल्या आणि कोण नाही नेल्या, बसला का एका धुऱ्यावर येऊन माराले काय इकडे, तर तिकडे रस्त्याकडून बसणं चालला म्हटलं का दुसऱ्या वावरात येऊन बसू राहिला. अभि तसं नाही ना, इकडे सावली होती म्हणून आलो तुम्ही इकडे. सांग ना तू, कोण नेल्या पपया चोरून. कोण नेणार आहे, आपल्या गावातले नंबर 1 चोर मधन्यान ते हे किसने दोघांना नेल्या चोर चोरून बाबू पपया, त्याच्या बकऱ्या होती चोरू राहिल्यात ना, चालला मोठा सांगतं. त्यानं नेल्या चोरून. अबे आताच तर बोलून गेलं ते मले, म्हणले का इथं आहो तिथं आहो, बकऱ्या चरायला आणल्या, असं आहे तसं आहे. मला काय माहिती चोर आहे. तुला माहितच नाही तसं हे चोट्टा आहे म्हणून पुऱ्या गावातलं. ते तर मला माहित आहे, पुऱ्या गावातलं चोट्टा आहे, पण मला काय माहिती पपया चोरतील म्हणून. ते काय चोरतील त्याचं काही सांगता येत नाही बाबा, कोंबड्या चोरतात ना ते, काय सांगतात पपया काढल्या रस्त्यावर कोंबड्या चोरते दिसले की. नाही का, मग त्याच्यावर ध्यान ठेवाच लागेल का. मग काय तुम्हाला लपून पाहिलं म्हणून सांग, ते दिसले ना आता डबल येतीलच म्हणा ती, कारण की एकदा नेल्यावर बाबू लालूच लागतेच माणसाले, डबल येतेच ते. नाही मग डबलच्या यात पकडून आहोत यायले. तेच म्हणून राहिलो, चाल अंदर तिकडे बाज आहे वावरात मधात, तिथे जाऊन बसू आपण बराबर. मधात आलं की दिसते, मग इकडून आलं का तिकडून आलं दिसतेच ना मधात बसल्यावर. नाही चाल मग चाल. तू तिकडून पाय आणि मी इकडून पाहतो, दोन्ही इकडून आलं की मधात दिसतेच आपल्याला. नाही काही टेन्शन नाही, तू पाहिजो बाबू तिकडे, फक्त मी कॅरेट चाळी आहो, त्याला काही दिसत नाही मी कुठे बसेल आहो का आहे. इकडूनच येतील ते रोड करून, कारण की त्याच्या बकऱ्या इकडेच आहेत माया साईडनं. तर ते दिसले ना तर अरमान असा धावाच बोलायचा, गोटे फेकून मारायचे. अबे पागला का, गोटे कुठे आहे वावरात नी. माया गोटे नाही का, अबे ढेकलं असते ना, ढेकलं फेकून हाणायचे ना मग. आणि काही नाही सापडलं मग पपया हाणाच्या फेकून. नाही रे पागल झाला का, पपया गिपया काय फेकायला का, पपया तोडून फेकायसाठी आहेत का ते पागलाले का. हा ज्ञान पाजू, आता पहिले लक्ष दे, चोट्टाईला पकडा लागते आपल्याला. हो ना. हे पाय इकडे आहे, मा इकडे आले तर ते पाय. बोंबलून सांग, पुऱ्या गावाला सांग, इतकं बोंबलूराला जोरशे आरामशीर बोलणं जरा असं पुऱ्या गावाला सांगायचं आहे का आपल्याला. ऐकू जाईन ना त्याला बाबू, पैतीन मग ते अजून आरामशीर बोलणं जरा तू. मायापेक्षा जास्त तूच कला करू आला, इकडे पाय. बराबर त्या धुऱ्यावर आले तर ते त्याला तिथे दिसलो नशी ना आपण, म्हणून त्या धुऱ्यावर आले. नाही हुशार आहेत लेकाशी. हुशार नाही तर काय, लय हुशार आहे ना बा. बरं चाल ना तिकडे, मग आपण का कमी हुशार आहो का. चाल मग बाबू. पण कसं उभं राहिलं की दिसतो ना त्याला आपण. अबे बयाड आले का, उभं थोडी जायचं आहे, असं रेंगत जाय, चाल सरपासारखं. माया बिनले का, बुडी बोंबलते मला घरी गेला की, आधीच कपडे खराब केले गेले बोंबलते बाबा, 10 दिवस कपडे धुवून देत नाही. आता तुम्हाला म्हणते मातीतून चाल, कपडे किती खराब होतील माय. माया बिन, अरे बा मी कपडे धुवून देतो, तू चाल मुकाडे ना. उठले का, करते कपडे माय खराब लेकाचं, हे पागल झाले का जरासं. मी काय म्हणतो, बस झालं ना बाबू, इतक्या नाही खा लागत मला, भेटू राहिला का पुराच घेतो बाबा, चालणं लवकर जाऊ दे ना. अरे थांबणार रे तू, 2-3 तर घेऊ दे, चालला मोठा लेका. खाच्या वक्ती मस्त गुलगुलू खाता आणले का, आणि अन्नाच्या वक्ती लयच तू हे नेट पडते, मुकाड्या थांब जरासा घेऊ दे. घ्या ना म्हणा, घ्या तुम्ही, तोडा ना, म्हणजे रंगे हात पकड तुम्ही, तोडा तुम्ही एखादी पपई तर तोडा. मी काय म्हणतो, चालणार बाबू जाऊ दे ना. काय बाईवाणी करू राहिला, थांब ना जरासा. आजूबाजून पाय जरासा, कोणी आलं गेलं का, थांब तिकडे ध्यान दे तू, मी पपया तोडतो. बरं तिकडे पाहतो बा मी, तू पपया तोडते तू.
अबे अंदर अंदर काय चालला बे अबे थांबणं ले का मेला रे बापा आज लयच मारते बुड्याची काडी लय जाडी अरे बापा बापा मेलो मी आबाजी आबाजी म्या पपई घेतली नाही म्या नाही घेतली हेच आहे पपाया घेणार म्या घेतलीच नाही मला जाऊ द्या बरं आबाजी नाही रे तुमच्या दोघांनी सोडत नाही रे आज मान कुताडतो मी तुम्हाला थांबा बापा रे खांद्यात मारली रे बापा मोडला रे खांदाच मोडला रे बापा गॅप पाळला का काय अजून थांब ना पपाया खाता तू थांब ना बाबू कायचा आवाज येऊ राहिला रे एवढा मांग मांग कर कर मारा फळगाचा आवाज येऊ राहिला का काय आहे रे अरे रे 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 मेलो रे बा रंग्यात सापडलं बुड्याले तर अरमान हानते बुडा आता